आपला मटका फुटला. मी अनिता आणि माझे चॅनलचं नाव हॉटेल अग्री किंग. तर आज आमचा विचार झालाय पोपटी बनवायची. त्याच्यासाठी लागणार आहे सामान. ते चाललो आणायला आम्ही देवीच्या पाड्याला. भाजी वगैरे, वालाच्या शेंगा, मके. चला जाऊया. या कोणत्या शिंगा आहेत? या कुठल्या शिंगा? तुरीच्या शेंगा आहेत. तुरीच्या शिंगा, वालाच्या शिंगा. आम्ही घेत आहोत वालाच्या शिंगा. पोपटीसाठी 2 किलो वालाच्या शेंगा घ्यायच्या आहेत. आज खूप गर्दी आहे देवीच्या पाड्यामध्ये. आज संडेला मार्केट असतो यांचा देवीच्या पाडचा, त्याच्यामध्ये भरपूर गर्दी आहे आज. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे देवीच्या पाड्यामध्ये. कैसा आहे? एक ही भाव का? 80 रुपये किलो. तर गाईज त्याच्यानंतर आम्ही देवीच्या पाड्यावरून चिकन आणायला गेलो. बाजूला चिकन शॉप होता, तर तिथून आम्ही 2 किलो चिकन घेतलं साहिल खान चिकन सेंटरमधून. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मके कट करायला घेतले. आमचे मके कट करून झाले होते. त्यानंतर आमच्या माहीनी आता तुरीच्या शेंगा घेतल्या प्लेटमध्ये काढायला. एक एक करून आम्ही सर्व शेंगा काढायला तर गाईज बघा आमची मायबाय कशी शेंगा प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा किती आम्ही वालाच्या शेंगा आणल्यात, तुरीच्या शेंगा, या आपल्या मटरच्या शेंगा. इथे आपले मके कापून झालेले आहेत आणि आपला हा चिकन पोपटीसाठी. गाईज बघू शकता तुम्ही मम्मीने चिकन कापायला घेतलेलं आहे. आपले चिकनचे पीस थोडे मोठे झालेले होते. आता आम्ही चिकनचे जरा पीस करून घेतोय. बघा चिकन कापायचं तरीका. तर गाईज आम्ही चिकन कापायला घेतलेलं आहे. चिकनचे पीस थोडे मोठे झाले होते. छोटे पीस लागतात पोपटीसाठी, तर चांगला शिजतं ते. ही आमची मम्मी चिकन कापते. पोपटीसाठी चिकन मॅरिनेट करून घेऊ. टाकू मसाला, गरम मसाला, धना पावडर, तंदुरी मसाला, मीठ टाकून घेऊ. आलं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे. टाकून घेऊ. हे सर्व मिक्स करून घेऊ. दही टाकू याच्यात. पण चांगलं मिक्स करून घेऊ. हे लावून ठेवायचं आहे आपल्याला 15-20 मिनिटं. हे मॅरिनेट होतो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. आहेत ना ते पण मसाल्यात कालवून घ्यायचे, त्यामुळे असे बारीक बारीक करते मी. तर गाईज आमची करिश्मा मामी मके कटिंग करत आहे. तर मक्यामध्ये आपल्याला ना सगळे मसाले कालवून घ्यायचे, थोडे थोडे. मस्त नाही एवढं बस नाही. लिंबूचा रस पण
थोडा निपळून घ्यायचा वरून. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाले आहेत ना मसाला लागले पाहिजेत. मम्मी मटका घेऊन आलीस? हो पोपटी बनवायची आहे ना. तर आपला मटका आलेला आहे पोपटीसाठी. शेंगा आपला चांगला धुवून घेऊ मस्त. बघा आपल्या वालाच्या शेंगा कशा मस्त एकदम ताज्या ताज्या एकदम हिरव्यागार. खोडून आणल्यात का? नाही, आम्ही देवीच्या पाड्यावरून आणलाय. तुम्हाला दाखवलं होतं मी स्टार्टिंगलाच. आम्ही गेलो होतो देवीच्या पाड्याच्या मार्केटमध्ये आणि आम्ही शेंगा आणल्या तिथून वालाच्या तुरीच्या. त्यात आम्ही वॉश करून घेतोय पूर्ण. बाब्या पण आलेला आहे शेंगा धुवायला. ते बघा आमच्या तुरीच्या शेंगा कशा धुतोय मम्मी. बाब्या पण टाकतोय, बाब्या पण मदत करतोय मम्मीला. आमच्या करिश्मा मम्मीने अंडे आणलेले आहेत धुवून मस्त वॉश करून आणलेत अंडी. टाकला ना मस्त टेस्टी लागतं एकदम. आपल्या दारातच भरपूर आलेला आहे. तर गाईज हा पाला आपण पोपटीच्या मटक्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामुळे चव येते चांगली आणि जलत पण नाही. हा बघा आपला घर गाईज किती सुंदर दिसतोय. आणि आमची मम्मी इथे पाला तोडून तोडून घेतलेला आहे सर्व. आपल्या घराच्या समोरच एवढा सारा पाला आलाय. चांगला वाला दे तुला. आणि तो दे तो चांगला वाला दे. केळीचं पान त्याला पण चांगला धुवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला कसं केळीचं पान घेतलेलं आहे. ही बघा आमची माही कशी नाचते केल्याच्या पानासोबत. मम्मी आता काय करते तू? त्याच्यात चिकन आहे ना बांधून घ्यायचं. आपल्या चिकनच्या पुड्या बांधायच्या. अजून जोडून आण ना. याच्यात टाकू ना. काय देऊ? माझ्या तोंडात छोटूस आहे. एक पत्र आहे डबा टाकायला पाहिजे त्याला. आपला मटका फुटला. मटका फुटलेला आहे आपला. तर गाईज आपला मटका फुटलेला आहे. तर आपण डब्यामध्ये आता पोपटी बनवायला घेतले. बघा आणि दुसऱ्या मटक्याचा इथं जरा जुगाड केलाय आम्ही. डब्बा आणि एक दुसरा मटका आम्ही जुगाड करून आणलाय. हे बघा शेंगांमध्ये आता मीठ टाकून घेतोय आमचा मामा. शेंगांना चव येते मीठ टाकल्यावरती. तेवढीच आहेत. अर्धी मडक्यान डावा. आपलं मक्याचा काय बोलतोय याला? बघा बेमट्याचा पाला आपला मामाच्या. मामाची भाषा बघा. आमची बेमट्याचा पाला आणलाय.
तर काहीच बघू शकता दुसरा जुगाड. हा बघा आमच्या मम्मीचा भाऊ मामा माझा. मामाने एक जास्तच भरला आणि तो मटका फुटलेला आहे पहिला. हे बघा आपला मटकाची क्वालिटी पण काय चांगली नव्हती. क्वांटिटी जास्त झाली तर क्वालिटी फुटली. मटक्याची क्वालिटी फुटली आणि आपली क्वांटिटी झालेली जास्त. आपण आता जुना मटका आणलेला आहे. बघा आता त्याच्यामध्ये आपण अंडी भरतोय. अंडे चांगला झाला तर व्हिडिओ पुढे पाठवा. तर काय जे बघा आमची एवढी मेहनत आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा आमची मेहनत कशी वाटली. मामाची मेहनत आहे. ते बघा शेंगा कशा सगळ्या साईडला पडतात. मामाने पिले. गाईज आज मामानी ताडी पिली. आंब्यावरून ताडी आणलेली त्यांनी आंब्याशी. त्याला ताडी चढलेली आहे. तयारीची क्वालिटी प्युअर नव्हती. त्याला एकदम प्युअर ताडी भेटलेली आज. 100 रुपये लिटर. त्याच्यामुळे काय ताडी जरा जास्त झाली. आपल्या 2 बॅच रेडी आहेत. कोंबडे नको नसून. तर काही नंतर मीठ टाकून घेतोय त्याच्यात आणि पोपटी पूर्ण फुल भरून घेतलाय मटक्याची. आणि आपली दुसरी पोपटी डब्यामध्ये आणि एक पोपटी मटक्यामध्ये. मामाने मटका घेतलेला आहे उचलून. आता आपण पोपटीला सुरुवात करायला पोपटी पेटवायला चाललोय. ते बघा आमचा मामा. मम्मी आले डब्बा घेऊन. बघू शकता तुम्ही पवीन मामा. बघा आपल्या घराच्या मागे मस्त आपला मागे मोठा शेत आहे आपला. पूर्ण 45 मिनिटं आपल्याला पोपटी पेटवायची. बघा आपण बांबुर्डीचा पाला त्याच्यामध्ये टाकलाय आणि त्याच्यावरती केलेचे पान टाकलाय. मस्त एकदम पॅक केलेला आहे आपला पोपटीचा मटका. आणि तसंच आपण डब्बा पण पॅक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे पेटवायचं आहे पूर्ण. सर्व गवत आपण टाकून घेतो इथे. आपल्या घराच्या मागे भरपूर सारा गवत होता तो आपण साफ करून घेतलाय आज. मम्मी आणि मामा किती मेहनत करतात पोपटीसाठी. तर आपण आपली आग पेटवलेली आहे पोपटीची. आज मस्त थंडी आहे आणि आता शेकायला पण भेटेल आपल्याला. तेव्हा किती पटकन झाला. सुकलेलं गवत आहे त्याच्यामुळे. आग किती मोठी पेटलेली आहे आता. एकदम गरम गरम वाफा लागतात. हे बघा आपलं किती मस्त आता मटक्याला शेक लागतंय. अर्धा तासात आपल्याला अशीच आग पेटून ठेवायची आहे. हेच बघू शकता प्रत्येक जण योगदान देतंय. पोपटी बनवायला खरंच खूप मेहनत लागते आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं एकदम चविष्ट चिकन. तर गाईज बघू शकता आता आमची 45 मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आता पूर्ण आता 10-15 मिनटं आता आगीवरती ठेवलं आहे ते मटका आणि डब्बा. तर आमची पोपटी लवकरच रेडी होईल. मस्त गरम गरम वाफा सुटलेल्या आहेत. तर काहीच आपली पोपटी रेडी झालेली आहे आणि आपण आता घेऊन चाललो आहे. मस्त गरम गरम आहे ती. बघा आपली पोपटी. बघा मस्त एक नंबर झालेली आहे आपली पोपटी आणि मस्त वास सुटलेला आहे तिचा. डॅडी कशी झाली सांगा पोपटी. एकदम मस्त.
कशी आहे चव कशी आहे नाही कशी आली आहे पोपटी तर गाईज बघा तुम्ही मस्त आमची पोपटी झालेली आहे रेडी आणि आता आम्ही ती खाणार सर्वजण मम्मी ही घे पोपटी बघ कशी झाली पोपटी सांग मस्त मस्त एकच नंबर तर काहीच आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा नवीन नवीन तुमच्या समोर रेसिपीज आणत जाऊ हे बघा आपल्या आग्र्यांची पोपटी आणि आमचा आता व्हिडिओ हा इथेच संपवतो आम्ही कमेंट करून नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला